चला तर बालदोस्तांनो, आज आपण आम्ही बातमी वाचतो या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. वेलकम टू माय चॅनल. चला तर विद्यार्थ्यांनो, पाहूया स्वाध्याय. प्रश्न आहे पहिला, उत्तरे लिहा. प्रश्न अ, बातमी कशाविषयीची आहे? उत्तर आहे, बातमी पावसाविषयीची आहे. प्रश्न पाहूयात दुसरा, आ, बातमीचे शीर्षक काय आहे? उत्तर आहे, बातमीचे शीर्षक मुसळधार पावसाने वरोरा जलमय हे आहे. प्रश्न आहे तिसरा, ई, शीर्षकावरून तुम्हाला काय कळले? अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक सांगा. उत्तर आहे, शीर्षकावरून असे समजते की वरोरा या शहरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे व वरोरा हे जलमय झाले आहे. आणि दुसरे शीर्षक आहे, वरोरा शहरामध्ये तुफान पाऊस. प्रश्न ई, वरोऱ्यामध्ये कोणकोणत्या भागात पाणी साचले आहे? उत्तर आहे, वरोऱ्यामध्ये बस स्थानकाचा परिसर, चंद्रपूर रस्ता, शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी साचले होते किंवा आहे. पुढील प्रश्न आहे, वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे ते बातमीतल्या कोणत्या वाक्यावरून समजते? उत्तर आहे, वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारच्या भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. या वाक्यावरून वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे ते समजते. उ, ही बातमी कोणत्या महिन्यातील आहे ते कसे ठरवले? ही बातमी ऑगस्ट महिन्यातील आहे. संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. या वाक्यावरून समजते. पुढील प्रश्न आहे, वरील बातमीतील जोडाक्षर असणारे शब्द शोधा, लिहा, त्यातील जोडाक्षरे अधोरेखित करा. आणि शब्द आहेत जोडाक्षर असलेले, झालेल्या, चारच्या, बसस्थानकाचा, चंद्रपूर, रस्ता, गेल्यामुळे, नव्हता, छत्र्या, आपापल्या, ओसरल्यावर, तालुक्यात, जिल्ह्याचा, राहिल्याचे, उद्या, मध्यम स्वरूपाचा, पडण्याची शक्यता, खात्याने. हे आहेत जोडाक्षरे. लिहा व पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमची वाचन पद्धती सुधारेल.